ताई, हे वेगवेगळे उपक्रम तुम्ही करताय. आता आज फाउंडेशनच्या माध्यमातूनही समाजाला एक वेगळाच दृष्टिकोन तुम्ही दिलाय, त्यांच्यासाठी उभे राहतायत. पण त्या व्यतिरिक्त हे सगळं आयुष्यामध्ये आल्यानंतर अनघा ठोंबरे यांचं आयुष्य कसं बदललं किंवा कसं त्या आयुष्याला वळण मिळालं? अनघा ठोंबरे तर अनघा ठोंबरे राहिलेलीच नाही. बरं. इतक्या व्यक्ती मिसळत गेल्यात, इतके अनुभव आलेत, इतके विचार आलेत, इतक्या कल्पना आल्यात, की आज मी अनघा ठोंबरे ही व्यक्ती आता आत्ता तुम्ही भेटलात, तर तुमच्यातले गार्गी पण माझ्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे मी एक वेगळीच व्यक्ती रोज जगत असते. खरंय. आणि रोज एक नवा आनंद आणि नवा पुनर्जन्म मी अनुभव. खूपदा माझा पुनर्जन्म झालेला आहे. मला डॉक्टर किती मदत करतात. डॉक्टर माझ्या पेशंटचं कुठलंही कार्ड बघत नाहीत, त्यांनी काही बघत नाहीत. हं. माझ्या एका फोनवर ऑपरेशन होतं. त्या काय बाईला बोलता? नाश्ता मिळतो, तिच्या घरच्यांना का नातलगांना जेवण मिळतं. शिबिरं भरवण्यासाठी माझ्या मागे लागतात, की ताई आदिवासी भागात शिबिर कधी भरवायचं? तुम्ही ठरवा. मी कोण ठरवणार? कारण बरोबर आहे. आम्हाला काही नको, येण्या-जाण्याचा खर्च सुद्धा नको. आपला समाजच खूप चांगला आहे. वाह! त्यामुळे फक्त एक मध्यस्थाचं काम तुकाराम महाराजांनी म्हटलंय ना, "ठेविले भांडार धन्याचा हमाल, मी तो हमाल भारवाही." वाह! हमालाचं काम जे खरी गोष्ट. आहे ती मग करते. आणि अशी तशी मी भोळी-भाबडी मात्र नाही आहे, हां. की कोणीही मदत आणि मी चाणक्याच्याकडे जाते. माझी गुप्तहेर यंत्रणा आहे. ही बरं. व्यक्ती खरंच गरीब आहे का? ही खरंच कष्ट करते का? आणि हिला बरोबर. आता कुठलं संकट हिच्यावर आलेलं आहे? अचानक संकट येतात हो या लोकांवर. खरी गोष्ट. खूप संकट खरी येतात. गोष्ट. अपघातात मरणारे कोण असतात? दंगलीमध्ये मरणारे कोण? गरीब असतात. खरी खरी गरीब असतात. गोष्ट आहे. कुठलंही संकट कोणावर येतं? गरिबांवरच येतं. तर मग अशा वेळेला खरोखरच हे संकट खरं आहे का? कारण ह्या बायकांवरची संकटं खूप विचित्र असतात. तिसरी मुलगी झाली. हे हं. मोठं संकट असतं त्यांच्यावरचं. काय बोलता? मग त्या बाळाला दूध देणं, त्याला तिच्या आईला काही खायला प्यायला देणं, ती हो. जोवर रोजगाराला जाऊ शकत नाही, तोवर तिला पैसे देणं, अशा प्रकारचं काम करते. पण मी ते सगळं गुप्तहेरांतर्फे मी चौकशी करते, की हे खरं आहे का? ही अडचण खरी आहे का? हे संकट खरं आहे का? आणि मग मात्र मी काय माझ्या घरातलं पण देईन, एखादा सोन्याचा दागिना पण मोडीन आणि त्यांना देईन. पण तशी मला वेळ येत नाही. मला लोक इतके मदतीला तयार असतात. त्यांना हे हवं असेल ना, त्यांना ते हवं असेल ना. हे म्हणजे अशा तऱ्हेचं हे काम चाललेलं आहे. त्यामुळे आता मी वेगळीच कोणीतरी झालेली आहे आणि वेगळीच कोणीतरी होत राहीन. खरी गोष्ट आहे. आणि असे सगळे तुम्हाला जेव्हा अनुभव येतात, तेव्हा असा कधी प्रसंग आलाय का, की एखादी व्यक्ती तुमच्याकडे आली आहे आणि त्याला जी गोष्ट हवी आहे ती तत्क्षणी देता आली नाहीये आणि हं. किंवा वाईस वर्सा किंवा देता आली आणि नंतर त्याच्या चेहऱ्यावरचा जो अनुभव आहे किंवा जो आनंद आहे किंवा दुःख आहे, असे काही अनुभव तुमच्या आयुष्यामध्ये आलेत का? मी काही अंधश्रद्धा वगैरे नाही, पण काय असेल ते असं मिळत राहतं. मिळत राहतं. फक्त काळ जातो. अगदी फ्रिज, टीव्हीसुद्धा मिळतो. बरं. लग्नाचे बसते एक माझ्याकडे वेळ हां. असेल होय, आपल्याला होय, होय. एक माझ्याकडे आजोबा आले होते. बरं. त्या आजोबांची नात होती. नातीचं हं. लग्न होतं. ते शनिवारी आले आणि लग्न मंगळवारी होतं. हां. तर जावई काही करत नव्हता आणि बरं. म्हणे मला माझ्या या नातीचं पण मी आता म्हणे आत्महत्या करायला निघालेलो आहे. हिचं लग्न आहे आणि मी 2 बकऱ्या पाळल्या होत्या बरं. आणि त्या बकऱ्या गाभण वगैरे होत्या आणि ते विकून मला ₹10,000 काहीतरी मिळणार होते. बरं. पण त्या बकऱ्यांनी काहीतरी खाल्लं आणि त्या दोन्ही बकऱ्या मरून गेल्या. तर त्यामुळे आता मी हे लग्न कसं करू? या बापरे! नातीचं आणि इतकी सुंदर मुलगी आहे, ही माझी शत्रू आहे म्हणे. माझ्या वस्तीमध्ये ही सुंदर मुलगी नाही राहू शकत. मला तिचं लग्न केलंच पाहिजे. त्याशिवाय मला मरणं शक्य नाही. मी म्हणे आत्महत्या करायला निघतो. म्हणजे तुम्हाला आत्महत्या जर करायची असेल ना, तर ताबडतोब जाऊन करा. कारण जगात खूप जगायचं आहे. असे लोक जगात खूप आहेत. मला आत्महत्या करणारे लोक आवडत नाहीत. आणि हे कष्टकरी कधीच आत्महत्येची गोष्ट करत नाही. हो. शेतमजूर कधी आत्महत्येची गोष्ट करत नाही. बरं. दुष्काळ असतो, हे असतं, ऊस मजूर वगैरे, ऊस तोडणी मजूर वगैरे येतात. आत्महत्या हे बाबच नाही. अजिबात तो शब्दच नाही. म्हटलं करायचं तर करून बघा. पण तुम्हाला जगायचं असेल तर मी तुम्हाला मदत करते. आणि त्या मुली 2-4 फोन मी केले आणि त्या मुलीचा सगळा लग्नाचा बस्ता बनला. काय सगळा बोलता? बस्ता मिळाला. 5 साड्या, वॉव! मानाच्या साड्या, देण्या-घेण्याच्या साड्या, रुखवताचं सामान, एक गोदरेजचं कपाट आणि मला ते परत विचारतात, "आपण जावयांना 5 ग्रॅमची अंगठी करूया का?" म्हणजे तेव्हा एवढं सोनं महाग नव्हतं. हं. तर म्हटलं, "तुम्हाला वेड लागलाय का? जे झालं ते बाजूला. एखादं शिवण मशीन वगैरे घेऊन द्या. ती मुलगी घरात काहीतरी उद्या करेल." तर जे म्हणजे कल्पतरूच्या छायेखाली मी बसलेली आहे. जे मागाल ते मिळतं, न मागितलेलं छप्पर फाळके मिळतं. वाह! खरी गोष्ट आहे आणि मुळात आपला हेतू जर अगदी सच्चा असेल, तर ईश्वर नक्की आपल्याला मदत करतो हो आणि ना, एक त्याचं भाजलेली उलटं बाई नाही. होती हां. आणि तिला स्किन हवी होती.
बरं. सगळे डॉक्टर, नर्सेस, वॉर्ड बॉयपासून सगळ्यांनी कॉन्ट्रीब्युशन काढलं. तिचा नवरा दुसऱ्या मुली बघायला लागला. म्हणजे त्या घरातल्यांना काहीच पर्वा नव्हती, मेलेली बापरे. बरी. हं. सगळ्यांनी कॉन्ट्रीब्युशन काढलं, सगळ्यांनी पैसे दिले. ₹10,000 कमी पडत होते. स्किन फुकट मिळत नाही म्हणजे कारण बरोबर आहे. ती आणि स्किनशिवाय माणूस एक क्षणही जगू शकत नाही. हे खरी आहे. गोष्ट आहे. खरी ते डॉक्टर गोष्ट आहे. म्हणले, "आजच्या आज जर ऑपरेशन नाही केलं तर ही मुलगी मरून जाईल." कारण हार्टशिवाय तुम्ही जगू शकाल, स्किनशिवाय जगू शकाल. हे पण मला नवीनच होतं. आणि मी म्हटलं, "आता मी कशीही जगणार आणि काय?" आणि मी 5-6 फोन केले. त्या 10,000च्या वर पैसे माझ्याकडे आले. म्हटलं, "हे जास्त ते तुम्ही घेऊन जा. ते असू दे म्हणे तिला खायला-प्यायला, काय पुढे तिला ट्रीटमेंट लागेल ते असू दे." आणि ती बाई वाचली, भाजलेली बाई. आणि त्यावेळी माझी बाई भांड्या घासत होती. ती ₹500 घेऊन आली माझ्यातर्फे हे ₹500. काय अशा म्हणता? तर्फे अशा तऱ्हेने ते इतके म्हणजे किती भारी. रोमांचकारी अनुभव आहेत, की आणि देव देतो मला वाटतं, की कुठलीही गोष्ट नाही असं होतच नाही.